आवडेल नंदुरबार गाडी पकडायची तिथून ताराबाद जायला. काकडीचं दुकान आहे त्यांच्याकडून काकडी नाही. आपली बस आलेली आहे, ऑनलाईन बुकिंग केलेली रेड बसवरून पुणे टू नाशिक. नाशिकला उतरायचं. नवीन नाशिक, मुंबई नाका, रेणुकानगर, इंदिरानगर, लेकननगर, राणेनगर. आपल्याला जायचं सेंट्रल बस नाशिक. रात्री 11:30 वाजता बसमध्ये बसलेलो. 223 किलोमीटर अंतर आहे पुणे टू नाशिक. वाजले 5:58 म्हणजे 6 टोटल 6 तासाचा प्रवास झालेला आहे. नाशिकमध्ये पोहोचलेलो आहे. ती बस रेड बस बुक केलेली गो लाईव्ह म्हणून. ठीकठाक बस आहे. बसमध्ये काही चार्जर पॉईंट नाही, काही नाही. बसची खिडकी काय लागली नाही, पूर्ण हवा आता. सेंट्रल बस स्टेशन जाईल का? सेंट्रल बस स्टेशन सामने आहे क्या? चलो. आपण नाशिकमध्ये आता आलेलो आहे. सेंट्रल बस स्टेशन समोर दिसते. इथून आपल्याला नंदुरबार बस पकडायची. नंदुरबार आता इथून मला नंदुरबार गाडी पकडायची, तिथून ताराबादला जायचं. आपलं लोकेशन आहे मांगीतुंगी. साईडला फोटो दिसेल, तिथे फोटो बघून जाणार आहे. ट्रेन चालू, नाश्ता केला आणि नंदुरबार बस पकडली. आता नंदुरबारला जाताना मध्ये ताराबाद आहे. ताराबादवरून रिक्षा भेटली, रिक्षाने मांगीतुंगीला जायचं. बस सुटलेलीच, मी पळत आलो. म्हणजे आधी बॅग ठेवून घेतो नाश्ता करायला, नंतर ड्रायव्हरला बोललेलो नाश्ता करून असतो, तर ड्रायव्हरने वळवली होती. पळत आलो. बसमध्ये मोकळी बस आहे. इथून 1 ते 2 तास लागतील ताराबादला जायला.
जायला 2 रस्ते आहेत. एक हा गाडीने जायचा, हा पायऱ्याने जायचा. आपण पायऱ्याने जाणार आहे. हाय हॅलो, वेलकम माय चॅनल. तर मी आज आलेलो आहे मांगी आणि तुंगी. मला यातले मांगी आणि तुंगी ते पण माहीत नाही, पण मी आलेलो आहे. आपण बघू, वरती जाऊन विचारू. मी काय कोणता गाईड नाही. तरी मी काल रात्री 11:30 वाजता नाशिक गाडीने आलतो, म्हणजे ट्रॅव्हल बसवरून. नाशिकमध्ये सकाळी 5:30 वाजता पोचलो. 5:30 नंतर नाशिक सेंट्रल बस, तिथून नंदुरबारची बस भेटली 6:30 वाजता करेक्ट. ती बस ताराबाद म्हणून एक इथं मांगीतुंगी जवळ एक गाव आहे, तिथे करेक्ट 8:30-9 वाजता आलो. तिथून टमटमने मांगीतुंगी गावात आलो. मांगीतुंगी गाव आतून 1 किलोमीटरचा असा रोड आहे. 2 रोड आहेत. एक रोड गाडीने जातो, तो तिथपर्यंत जातो त्या मूर्तीपर्यंत, आणि दुसरा हा पायऱ्यान जातो. आपण पायऱ्यान जाणार आहे. टोटल 4,800 काहीतरी पायऱ्या आहेत, 3,000 काहीतरी. आपण वरती जाऊन आता. इथून पायऱ्या चालू होतात. इथून बूट तेवढा घालायचा, सॉक चालतात. कधी इथं आला तर मांगीतुंगीला, इथे ओम आणि संयमचं काकडीचं दुकान आहे. त्यांच्याकडून काकडी नक्की घ्या. बोल नाचते कसा. इकडे कुठे गेला ओम? इकडे बघ. वरती म्हणजे जो मधला पोर्शन आहे ना, तिथे आता इथून वरती जायचंय. जो फोटो पाहिलेला मी इथून पाहिलेला, इथला माकड बसलं इथं. वरून असा व्ह्यू दिसतोय, द ग्रेट ऑफ ऑल महाराष्ट्र. जिम फिटनेस करत जावा. टॉप मध्ये शो. अजून एवढं बाकी. वरती आलेलो आहे, पाठीमागच्या साईडला गोल फिरून ते माकडे बसलेले आहेत. व्ह्यू खतरनाक आहे. डॉन आले, डॉन ए डॉन डॉन. तरी मी मांगी आणि तुंगीला आलेलो आहे, आणि हा पुढचा पीक आहे तो मांगी, आणि हा जो माझ्या पाठीमागचा आहे तो तुंगी. हा पीक आहे ते खालचं बेलवड गाव आहे. इथून मी 1 किलोमीटर चालत इथून पायऱ्या चालवतात. इथे आलो, गाड्या दिसतात ना तिथे. तिथून वरती आलो. इथे ऋषभ भगवान 108 फूट उंचीची मूर्ती दगडामध्ये कोरलेली आहे. इथून वरती आलो आणि इथून ह्या साईडला आलो, तुंगी साईडला.
तुंगी पीककडे. आणि हे तुंगी हे महाराष्ट्रातील एक किल्ला आहे. नाशिक जिल्ह्यातील सटना तालुक्यातील भिलवड गावजनिक हा किल्ला उभा आहे. येथे एक जैन तीर्थक्षेत्र आहे असून येथे चढण्यासाठी सुमारे 2 ते 3 हजार पायऱ्या आहेत वरती येण्यासाठी. वरून असा व्ह्यू दिसतो. मी आता त्या साईडला नाही जाणार, डायरेक्ट खाली जाणार आहे. आपल्याला पुढचं लोकेशनला जायचं आहे, त्यामुळे जास्त वेळ इथं घालवायचा नाही. सध्याला 12 वाजलेत, 12:30. इंस्टाग्रामवरती जे फॉलो आहेत त्यांनी माझे इथले फोटो बघितले असतील. मी इथले टाकेल फोटो. आणि हा ब्लॉग मी आज 17 तारीख आहे, पण 18 तारीख आहे. हा ब्लॉग मी 27-28 तारखेला टाकेल. मला एडिट करायला लागेल पूर्ण, त्यामुळे. आणि आता मी सध्याला निघतो. मला खाली जायला 1 तास तरी लागेल, कमीत कमी 1.5 तास लागेल. मी एकटाच आलो आहे सोलो ट्रॅव्हलसाठी. त्यासाठी हा ट्रायपॉड आणलेला फोटो काढायला. आणि ही बॅग आणि हा दुसरा मोबाईल आहे. याची पण चार्जिंग कमी आली, 14%. ते जास्त माकड आहेत. मी मागाशी होते, हाकलून लावले आणि फोटो काढले. तर मी खाली जातो. जास्त नाही, हा ब्लॉग कमीत कमी 10 ते 15 मिनिटातच मी उरकणार आहे. कामन पुढचे 2-3 लोकेशन आहेत. इथे जायचं खाली या गाड्यांपाशी. आणि इथून 1 किलोमीटर चालत तिकडे गाव आहे. त्या साईडला एक गाव, त्या मंदिरापाशी. तिथे एक आजी भेटलेले मला. त्यांच्या दुकानात मी माझी बॅग ठेवली. त्यांना मी 50 रुपये देत होतो बॅगसाठी. का म्हणून बॅगीत महत्त्वाचं सामान आहे, पण त्यांनी घेतले नाही. ते बोलले तसेच ठेवू बॅग तू. तर आम्ही खाली जातो. मांगे आणि तुंगीची जर कोणाला माहिती पाहिजे असेल, म्हणजे की अजून थोडी माहिती जास्त, तर मी माझ्या ब्लॉगच्या खाली लिंक देईल. त्याच्यावर क्लिक करून तुम्ही गुगलवरून माहिती घ्या. कामन माझ्याकडे पण एवढी माहिती नाही. आणि जर मी सांगितली म्हणजे काय चुकीची झाली तर ते बरोबर वाटत नाही. ते त्यांचं तीर्थक्षेत्र आहे, त्यामुळे आपण काही चुकीची माहिती सांगू शकत नाही. जेवढी माहिती तेवढी मी सांगितली. आणि मी काय गाईड नाही, टुरिस्ट ट्रॅव्हलर. जिथे ठिकाण आवडेल तिथे मी थांबेल, नाही आवडेल तिथून जाईन. जास्त आपल्याला ते माहिती गोळा करण्यात इंटरेस्ट नाही. चाललोय. 1 किलोमीटर गाव आहे इथून. तर बॅग आहे माझी, मांगी तुंगी. भरपूर ऊन असलं लागतंय ना. गाडी पण नाही रस्त्याला कोणा. त्यांच्या प्रायव्हेट गाड्या आहेत, ते इथपर्यंत येतात. लोकल ट्रान्सफरला चालत जायला. यांच्यासोबत ओळख झाली. कैलास नाव आहे यांचं. बोलो. हमारा खेती का बाग है, अनाज बिनाज
प्याज प्याज निकालते हैं यहाँ गन्ने बिन्ने छोड़ने जाते हैं सब आदिवासी लोग और इनकी आते हैं और हर मंडे को ये सवारी होती है इसकी। कभी आपको आना है तो इनसे कॉन्टेक्ट कर लेना पहला तो आते हैं बहुत अच्छे दिल के। और इस सवारी पे 15 लोग बैठे हैं आप देख सकते हैं तो देखो। इकडल्या भागात जास्त करून कांद्याची शेती पिकते. कांद्याचे मोठे मोठे गोडवान आहेत इकडे. आता आपण मेन रोडला आलेलो आहे. हा एक मांग्यावर तुम्ही का हा कांद्याची गोडवान. चलो ताराबादवरनं सटनला चाललेलो आहे आणि काका भेटले. काका तुमचं नाव सांगा. अरुण आहे रे आणि तुमची सवारी दररोज असते काय? डेली असते डेली सवारी असते यांची. आपण आलं तर यांच्या सवारीत नक्की जावा. तुमच्या गावाची माहिती सांगा. इकडे काय असतं? आमच्याकडे इकडं भरपूर आहे. आमच्याकडे काय आहे गहू आहे तांदूळ आपलं तांदूळ आहे डाळिंब आहे द्राक्ष आहे कांदे आहे सर्व पिकवत आहे. भाव भेटता नाही. भाव आपले इंस्टाग्राम बघत आहे. दादा नाव आहे तुझं? आदित्य जाधव. आदित्य जाधव. आणि तो माझं इंस्टाग्राम बघत आहे आता. म्हणतोय भाऊ लय फिरलाय तू. बोल काहीतरी. काय बोलू लाजतोय भाऊ. मालेगाव बस स्टँडला चाललेलो आहे आता. चालेल. पुढे जायचे संभाजीनगर. तरी आजचा दिवस रात्रीचे 10 वाजलेले आहेत आणि मी वेरूळमध्ये पोचलो आणि रूम भेटलेली आहे. मी 3 वाजता तिथून निघलेलो ताराबादवरून आणि सोलो ट्रॅव्हल करतोय. जे नवीन ब्लॉगर आहेत जे माझ्यासारखे ट्रॅव्हलिंग करायचं प्रयत्न करतात म्हणजे की ट्रॅव्हलिंग त्यांना करायची त्यांनी माझ्यासारखं करू नका. ट्रॅव्हलिंग सोलो ग्रुपसोबत फिरा. मी पण घरी बोललो आहे की माझ्यासोबत मित्र आहेत पण मी एकटाच आहे सध्याला तरी. त्यामुळे सांगतो एकटे फिरू नका. कोणाला तरी मित्राला ह्याला घेऊन फिरा आणि प्रॉपर माहिती असल्याशिवाय बाहेर पडू नका. हे की माझं कसं आहे की मी ह्याच्या आधी फिरलो आहे जरा आणि खूप फिरावलं आहे पण मित्रांना. त्यामुळे की बसचं लोकेशन बिकेशन या टाईपमध्ये सगळं मला प्रॉपर माहिती आहे. त्यामुळे मला काही प्रॉब्लेम येत नाही जास्त. एवढा ब्लॉग केलेला आहे तो मला 1 आठवडा तर लागेल असाच एडिट करायला. नॉर्मल सगळे एका फोनमधूनच करायला लागतं. 1 आठवड्याने एडिट करून मी टाकेल यूट्यूबला. आणि आता आपण आलेलो आहे एलोरा म्हणजे एलोरा क्यूज वेरूळमध्ये. ते उद्या बघणार आहे आपण. 20 रुपयाची नोट आहे ना त्या पाठीमागचं जे मंदिर आहे ना ते बघण्यासाठी आलेलो आहे. मी लहानपणी आलतो एकदा सहलीला 4थीत असताना औरंगाबादच्या. आता ते नाव बदललं आहे संभाजीनगर केले. दौलताबाद किल्ला तिथे पण जायचं उद्या.
आणि ज्यांना कोणाला माझा ब्लॉग आवडेल त्याने लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. आणि आपला इंस्टाग्रामला चॅनल आहे ड्रीम बिग ट्रॅव्हल, त्याला पण फॉलो करा. आणि मी पार्ट टाईम बिझनेस पण चालू केला आहे. अजून तरी जास्त ग्रो नाही त्यात, पण थोडी थोडी चालली माझी ग्रो करायची. ट्रॅव्हल पार्टनर म्हणून पॅकेज आता येणाऱ्या पावसाळ्यात मी चालू करेल ट्रेकसाठी. तर तुम्ही सपोर्ट करा आणि माझे असेच ब्लॉग बघत जावा. मी जरा नवीन आहे, माझा आवाज जरा तुम्हाला आवडेल नाही आवडेल. ज्याला आवडेल त्याने माझे नक्की ब्लॉग बघा, ज्याला नाही आवडेल त्याने इग्नोर करा, काय विषय. गुड नाईट.